ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, 984 सिद्धों को आदेश। नाथयोगिनी श्वेतांबरी नाथ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण असे काही उपाय बघणार आहोत। आपल्याला बऱ्याच वेळा कुणीतरी शिवाशाप दिलेला असतो आणि त्याची जी तळतळ असते किंवा त्यांचा जो शिवाशाप असतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपले नातेवाईक असतात ते आपली जेव्हा प्रगती होते तेव्हा ते बघून जळत असतात आणि चुकून त्यांच्या तोंडातून कळत नकळतपणे आपल्यासाठी चुकीचा शब्द निघतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा। तर अशा वेळी जर कुणाचा शिवाशाप लागलेला असेल, कुणाची हाय लागलेली असेल तर यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे। एक टपामध्ये पाणी घ्या, कोमट पाणी घ्यायचं साधारणपणे, त्याच्यामध्ये सैंधव मीठ टाका। त्यानंतर एक लिंबू घ्या, त्याला मधोमध कापा, त्याचे 2 भाग करा आणि त्या लिंबावरती दोन्ही बाजूला कॉफी पावडर टाका। आता हे एक जे लिंबू आहे, अर्धा जो भाग आहे तो प्रथमतः डाव्या पायाची टाचेपासून ते पूर्ण पायापर्यंत म्हणजे अंगठ्यापर्यंत गोलाकार पद्धतीने सर्क्युलर मुवमेंट मध्ये तुम्ही तो चोळत राहा आणि चोळत असताना ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत तो पाय चोळा। नंतर ते लिंबू त्या टपामध्ये टाका आणि तो पाय त्या टपामध्ये सोडा। नंतर दुसरा पाय, उजवा पाय घ्या, त्या उजव्या पायाला पण त्याच गोलाकार पद्धतीने आपण ते लिंबू आणि कॉफी पावडर जे आहे ते फिरवायचं आहे। त्यानंतर ते राहिलेलं लिंबू परत त्या टपामध्ये टाका आणि दोन्हीही पाय सोडून डोळे झाकून 10 मिनिटं ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र जप करा। त्यानंतर ते पाणी टॉयलेटमध्ये फ्लश करून द्या, जे लिंबू आहे ते बकेटमध्ये टाकून द्या आणि तुम्ही दोन्हीही पाय स्वच्छ धुवायचे। झोपण्याच्या अगोदर त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि झोपताना ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणा। हा लागोपाठ 7 दिवस उपाय करा। हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा दूर होतील आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, शांत झोप पण लागेल। कोमट पाण्यामध्ये पाय ठेवल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढेल तुमचं आणि तुमच्या डोक्यामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहेत त्याही निघून जातील। तर आपल्याला हा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा। नाथयोगिनी श्वेतांबरी चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे तर सांगाच, पण उपाय केल्यानंतर त्याचे परिणाम पण मला सांगायला विसरू नका। ओम नमो आदेश।